रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद मिटण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी 16 जागांची निवडणूक जाहीर झाली आहे। विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरे लढण्याची शक्यता आहे। त्यामुळे विधान परिषद राष्ट्रवादीकडे तर रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळणार अशी चर्चा सुरू आहे। पाहूया। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद मिटणार? रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळणार? रायगड रत्नागिरी विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला जाणार? महायुती सरकारमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून मतभेद आहेत। राज्यातील सगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्यात, पण रायगड आणि नाशिकचा पालकमंत्री कोण हे अजूनही जाहीर झालेलं नाही। रायगडच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा शिवसेना आणि राष्ट्रवादीनं प्रतिष्ठेचा केलेला असताना आता रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या काही दिवसात रायगडमधील आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे। त्याचाच परिपाक म्हणून आता रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला सोडण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे। रोहयो मंत्री भरत गोगावलेंनी या नव्या घडामोडींवर जाहीर भाष्य केलं नसलं तरी याचा इन्कारही केलेला नाहीये। एक शब्द सांगितलंय, एकनाथ शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत आणि नेत्यांचा आदेश पाळणं हे आमचं शिवसैनिकांचं काम आहे। कारण जसं बाळासाहेबांचे आत्तापर्यंत आम्ही आदेश पाळत आलो तसे एकनाथ शिंदे साहेबांचे आत्तापर्यंत आम्ही आदेश पाळत आलेलो आहोत। एकनाथ शिंदे साहेब योग्य निर्णय घेतील आणि तो पक्षाच्या हिताचा असणार आहे। शिवसेनेला पालकमंत्रीपद मिळाल्यावर त्याच्या मोबदल्यात काही ना काही शिवसेनेला सोडावं लागणार आहे। विधान परिषदेचा रायगड रत्नागिरी मतदारसंघ शिवसेनेकडून ही जागा राष्ट्रवादीला दिली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। राष्ट्रवादी पक्षाकडून सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे लढण्याची दाट शक्यता आहे। पालकमंत्री पदाच्या मोबदल्यात तटकरेने मुलाचा विधान परिषदेचा मार्ग प्रशस्त केल्याची रायगडमध्ये चर्चा सुरू झाली आहे। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला सुटल्यास ते पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याची उत्सुकता आहे। पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावलेंनी केव्हाच देव पाण्यात ठेवले आहेत। जर तिढा सुटला तर पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल असा विश्वास गोगावलेंना आहे। पण मागच्या वेळी सुद्धा तिढा सुटला असं वाटत असताना पुढं काहीच झालं नव्हतं। किमान यावेळी तरी पालकमंत्रीपदाचं घोडं गंगेत न्हाऊन निघेल अशी अपेक्षा गोगावले समर्थकांना आहे। सीमा आढेसह कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई।